मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ती वितरित करायची आहे. मिस्टर नितेश तो आलाय. आमची जवळची सहकारी, सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय आणि आज सिद्ध केलंय, कारण की माझ्याकडे कौशल्य, त्या कौशल्याचा नजराणा केलाय. आपल्या स्पर्धेमध्ये प्रथम हॅट्रिक त्याचा बहुमान इथे पटकावलाय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एकदा टाळ्या असू द्या, कारण की या पट्ट्यानं पहिली हॅट्रिक साध्य केली आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. SPG त्यांना संबोधलं जातं, माननीय श्री जितीनजी डिंगोरे आणि त्यांच्या साथीला त्यांचे सहकारी कैलासजी म्हात्रे साहेब. पण दोन्ही आणि त्यांच्या समवेत आम्ही विनंती करतोय देवेंजी गोणे साहेब, आपण सुद्धा नाणेफेक करण्याकरिता या पुढील मॅचची नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. A1 जोडी ती नाणेफेक करण्याकरिता जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळते. जितीनजी डिंगोरे आणि त्यांच्या साथीला कैलास म्हात्रे साहेब. विन झाल्याने निर्णय स्वीकारला. टीम कवाड फिल्डिंग चा निर्णय स्वीकारला. 3 षटकांचं हे सत्र आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहणार आहोत आणि आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता टीम सोनटक्के संघाला. चला सोनटक्केकर आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्या आणि टीम
कवाड संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या फास्ट. स्टार क्रिकेटर या गावचे सुपुत्र आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावाचा बोलबाला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो, आमचे परममित्र अक्षय कासार इथे उपस्थित होतात. वेलकम अक्षयजी. कासार साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्टार क्रिकेटर या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आज वडवली इथे भिवंडी संघाकडून खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या आपण मुख्य व्यासपीठावर स्टार क्रिकेटर अक्षयजी कासार आपण स्थानापन्न व्हायचंय. अक्षय कासार यांनी पारितोषिक लावले गेले कवाड संघाकरिता. कवाड संघाकडून कवाड संघाला हे पारितोषिक आहे. कवाड संघाच्या गोलंदाजांनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचे रोख पारितोषिक अक्षय कासार यांच्याकडून असणार आहे. नक्कीच जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. रुपेश आणि रोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय सामना 3 षटकांचा राहील. आयोजकांची तशी सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचली. या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण आपण जो पहिला गट फर्स्ट आपण जे हाफ पाहिले 5 जे टीम पाहिल्या त्याच्यामध्ये ही 3 षटकांचाही सामना खेळवला होता. पण आमच्यापर्यंत आयोजकांची सूचना पोहोचली आहे आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सामना 3 षटकांचा राहील. 18 चेंडूंचा सामना राहील. अनुजला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय रुपेश आणि रोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता टीम कवाड संघाकडून अनुजला आणले गेले. पंचांचं ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत मॅच स्टार्ट होण्याचा इथून मात्र पोहोचलाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अनु सजोई षटकातील पहिलाच बॉल घेऊन चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट थोडंसं चुकीचं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. बिथरताना थोडासा पाहायला मिळाला. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आणि त्या अनुषंगानं कदाचित झेल इथून मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला. पण 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. कवाड संघाच्या कुठल्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक जर का घेतली गेली तर अक्षय कासार यांच्याकडून 500 रुपये स्वरूप पारितोषिक असेल. आणि जे की आमच्या इथे मात्र जमा झालेला आहे. 2 धावा मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 2 या अंकावर. षटकात पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. फटका फसण्याची शक्यता. ओ हो हो, इथे मात्र झेल सहज सोप्पा लिलया झेल ड्रॉप होताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत जर का आपण बघितलं गेलं तर जे कलेक्शन होतं ते कुठेतरी मात्र जी पकड होती ती घट्ट होणं गरजेचं होती. ती थोडीशी लूज झाली आणि म्हणून हा चेंडू धरती मातेला धार होताना ती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळते. धावसंख्या 3 या अंगावर धावफलक. गोलंदाज संख्या. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र आपण पाहताय 1 धाव मैदानाच्या आतमध्ये.
सिंगल मिळते. शेराबाई कासार यांच्याकडून पारितोषिक लावलं गेलेलं आहे. सोनटक्केच्या कुठल्याही खेळाडूंनी जर का 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक. लाखो दिलो की धडकन शेराबाई कासार यांच्याकडून पारितोषिक इथून मात्र लागले गेले. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये ही पारितोषिक ते लावत होते. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. पॉवरफुल फटका, टेक्निकल फटका, क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका. षटकार साधावा. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या पडतीन धावसंख्या 11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल बाहेर निघणारा चेंडू इथून मात्र खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. हा ही चाललाय चेंडू दन 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 करत सीमा रेषा पलीकडे. चौकार 4. षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन स्थिरावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल हाही चाललाय सरळ बॅटनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतो षटकार 6. केवलला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आणि केवलच्या पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 23 या अंकावर धावफलक. 23 या अंकावर धावफलक. केवलचा पुढचा चेंडू घेऊन केवल पुन्हा एकदा डिलिव्हर करण्याकरिता इथून मात्र सज्ज होईल. ओ यावेळेस थापा दर्शवला गेला आणि यावेळेला असं म्हणायला हरकत नाहीये केवलचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव फेकी डॉट बॉल. चेंडू संपतायत आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय आणि शेवटच्या 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केवल. ओहो हो पुढचाही बॉल थांबा दर्शवणारा चेंडू. क्या बात आहे. जैसे को तैसा मिला बडा मजा. या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. आता तुला मात्र थारा नाहीये. शैली ओळखली गेली आणि अचूक टप्प्यानं आता मात्र गोलंदाजी
मैदानाच्या आतमध्ये जारी केली गेली आहे. लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू इथून मध्ये निर्धाव स्वरूपात सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस निर्धावफेकी आहे. डॉट बॉल सध्या तरी पुन्हा एकदा आपण पाहतायत. आतापर्यंत एकंदरीत आपण बघितलं तर 4 चेंडू फेकून काढले गेलेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये द्वितीय षटकात येईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा ही बॉल हुकी हुकी डाव द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सलगचे चारीच्या चारी चेंडू उभा ठेवले गेले. मी तर म्हणेन की एक षटकार आलाय तो कशा पद्धतीने व्याजा सगड वसूल करावा याचं उत्तम उदाहरण इथून मात्र आता मात्र केवलनं दर्शवलं गेलंय. अंतिम बॉल हवेमध्ये, चेंडू तिथेही मात्र क्षेत्ररक्षक तैनात. लाजवाब चैल मैदानाच्या आतमध्ये बॅक साईडला पाहायला मिळालं. षटक संपलंय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23-23. ए बाय तुझा नवरा ए फिनिश सन्माननीय श्री हितेंद्र गोडे साहेबांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम, सुस्वागतम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर आमंत्रित केले गेले. अनिशला आपण पाहताय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. गोलंदाज सज्ज होतोय षटकात येईल. ओहो, पहिलाच बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय मिस केले गेलंय. जीवाच्या आकांतानं प्रयत्न होईल आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट प्लस धावा किती पाहायला मिळतात तर इथून मात्र आपल्याला व्हाईट प्लस पंच 2 धावा ना पळून पूर्ण केले गेल्यात. येस, व्हाईट प्लस 2 म्हणजे टोटली 3 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतील. बाउंड्री रोखली गेली आहे. गोलंदाज सज्जोई षटकात येईल. पुढचा बॉल सुरुवात झाली आता मात्र कवाडकरांची, असं म्हणायला हरकत नाहीये. निर्धावफेकी डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहता 23 या अंकावर धाव फलक. क्षमस्व 25. येस, 26 या अंकावर धाव फलक. सकाळच्या सत्रानंतर थेट संध्याकाळच्या सत्रामध्ये जीत भाई यांचं इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. धावा इथे मात्र किती घेतल्या गेल्या तर 1 धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरी धाव्याने धावफलक पुढे सरसावत असताना आपण इथून मात्र आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 27 च्या पुढची धावसंख्या 20. ओके 27 या अंकावर आहे. निर्धावफेकी डॉट बॉल. मी तर आज खुश दिसतात. खुशी का राज काय मी इथला आपण जरूर विचारूयात तदनंतर. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. ओहो हो, यावेळेला कदाचित व्हाईट बॉल आणि खतरनाक बाहेर
अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 30. फायटिंग स्कोर उभा राहिलाय सोनटक्केकरांचा असं म्हणायला तुम्हाला हरकत नाहीये. पुढचाही बॉल यावेळेला स्ट्रोक पॉवरफुल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6.
ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करण्याकरिता जाताना पाहायला मिळतीये. आणि सेकंड इनिंगचा विचार केला तर 39 धावांचं ते आव्हान 3 षटकांमध्ये असणार आहे. इथे कवाड टीमच्या कोणत्याही बॅटरनं षटकार हॅट्रिक जर ठोकली तर शेराजी कासार यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि अक्षयजी कासार यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये दिले जातील. मॅच ऑन होताना आपण पाहतोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. संधी होती, मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं, परंतु निराश असणार आहे. संधी होती परंतु त्या संधीचं सोनं ते करता आलं नाहीये. शॉर्ट बॉल होता परंतु योग्य पद्धतीने खेळता आला नव्हता. एक सिंगल त्याच्यावरती केवळ जॉन्टीच्या माध्यमातून अर्जित केली जाईल. अकाउंट ओपन होईल टीमचं. एकोणचाळीस धावांची उर्वरित 3 षटकांमध्ये गरज आहे. 13ची सरासरी ती अद्यावत करायची आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. या संध्याकाळच्या सत्राला इथे सुरुवात होताना आपण पाहतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल समोरून फिरवलं. बोटांची जादू ती प्रस्तुत केली आहे. तिथे रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. पडल्यानंतर थोडंसं कट झालं आणि आडव्या बॅटने घ्यायचं होतं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक तो सजवायचा होता. आपटून टाकले. शॉर्ट बॉल. त्या शॉर्ट बॉलला मैदानाच्या आतमधनं तारा नाहीये. स्वीट स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये पेशकश केलाय. दर्जेदार षटकार 6. कडक फटका. बेधडक टायमिंग. बेमिसाल फटक्यानं तिथे स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. राहुलनं स्टाईल मधनं सुरुवात केली आहे. अशा फटक्यांची गरज ती पूर्ण करायची आहे. जर 39 धावांचा पल्ला तुम्हाला पार पाडायचा आहे तर मोठे फटके ते खेचणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल फुलरला. तिथे बॅटची कडा लागतीये. बॅक साइड इंजनला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल तिथे कन्वर्ट करू दिली आहे. चांगला कमबॅक बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल त्यानंतर फुलर लेंथवरती आला. चांगल्या पद्धतीची पिचिंग, चांगला स्पेस आपल्याला त्या डिलिव्हरीमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल केवळ तिथे जॉईंट होईल. स्कोर कार्ड 4 चेंडू ते समाप्ती अखेरीस 8 बिनबाद 8. आणखी एकदा इथे शॉर्ट बॉलचा वापर. तिथे देखणा फटका टायमिंगच्या जोरावरती पाठवलाय. इथे पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जातीये. चौकार दिला जातोय. पाच चेंडू इथे स्कोर कार्ड चा विचार केला तर बिनबाद 12. सरासरीच्या जवळपास मैदानाच्या आतमध्ये धावा त्या उभ्या राहिल्यात. 12 धावा त्या स्कोर कार्डवरती आल्यात. हॅट्रिक बॉय ज्यानं या आधीच्या मॅचमध्ये हॅट्रिक साध्य केली आहे तोच नितेश आलाय. नितेशला कमबॅक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी, चांगल्या डप्प्यावरचा मारा त्याला करणं ते फार महत्त्वपूर्ण इथे ठरेल, कारण की अजूनही 27 धावांची उर्वरित गरज आहे. पहिला बॉल
पिक केलंय. चेंडू वेगाने निघून चाललाय लॉंग लेग मधनं. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. डबल कन्वर्ट झाली आहे. नवीन 3 विकेट्स आणि 3 षटकार यांच्याकरिता 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल शिराजी कासार यांच्या माध्यमातून. आणि षटकार हॅट्रिक करिता अक्षयजी कासार यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये इथे दिले जातील. चांगली रनिंग. थोडासा खराब थ्रो. तिथे जोवर बॅकअप केलं जाईल तोवर किती धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील ते पाहणं ते गरजेचं आहे. 3 धावा त्या पळून पूर्ण केल्यात. कोणत्याही पद्धतीनं फंबलचा अपव्यय तो केला जात नाही आहे. कोणत्याही पद्धतीची जी संधी आहे ती दवडली जात नाही आहे. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. तालमेल सुरेख आहे. दोन चेंडूंमध्ये आतापर्यंत नितीशचा विचार केला तर 5 धावा त्याच्या गोलंदाजीवरती प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झाले दोन्ही बॅटर्स. थोडीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ती बदलली जाते. पुढचा बॉल फ्लिक केलाय. टायमिंगच्या जोरावरती वळवलाय चेंडूला गॅप मधनं फरार झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्सेस ओव्हर द रोप आलाय. ब्रँडेड क्वालिटी चौकार 4. इथे स्कोर कार्डचा जो विचार केला तर जाऊन पोहोचले 21. चांगली बॅटिंग चांगला फटका तिथे जॉन्टीच्या बॅटमधनं आलाय. पेसचा यूज केलाय आणि मनगटाच्या सहाय्याने चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. खूप चांगली बॅटिंग करतोय. नो रिस्क क्रिकेट खेळतोय. आपल्या टायमिंगवरती विश्वास ठेवतोय. पुढचा बॉल समोरून फिरवलं. कमाल. याला म्हणतात गुणवत्ता. याला म्हणतात अचूक टप्प्यावरचं वळण. समोरून फिरवलं. समोरून टाटा बाय बाय म्हणत चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक बॉल नितेशकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ तो इथून मार्गस्थ होणं ते शेष राहत आहे. पुन्हा एकदा तिथे लाऊड अपील केली जाते. बॅक टू बॅक डॉट बॉल ते मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करतोय नितेश. चौकार आल्यानंतर दुसरा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय. चांगला कमबॅक आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 5 चेंडू आतापर्यंत समाप्त होत आहेत. स्कोर कार्ड ती जाऊन पोहोचले 21 बिनबाद 21. अजूनही 7 चेंडूंमध्ये उर्वरित बनवायचे 18 धावा. या चेंडूवरती मोठा फटका तो अत्यावश्यक आहे. शॉर्ट बॉलचा वापर. पेसी डिलिव्हरी. फटका फसला उंच हवेत. चांगला रनिंग कॅच तिथे कंप्लीट करण्याचा मानस. तिथे प्रयत्न सुरेख होते. एफर्ट आउटस्टँडिंग होते. तिथे प्रयत्न अत्यंत सुरेख परंतु कॅच कॅरी करता आला नाहीये. स्कोर कार्ड या डबलच्या मदतीने जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 23. अजूनही 6 चेंडू आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये बनवायचे 16 धावा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही टीम्स आपल्या विभागामध्ये चांगल्या मानल्या जातात. चांगल्या पद्धतीचा हंगाम त्यांचा गेलेला आहे. या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही टीम्सने केलाय. परंतु यानंतर कोणती टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल हे पाहणं याच्याकरिता अजूनही 6 चेंडूंची वाट ती पाहणं फार गरजेची आहे. थोडंसं ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे कारण की उन्हाचा तडाखा तो आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाला आहे. आणि क्षेत्ररक्षण करणं तदनंतर या उन्हाच्या कडाक्यामध्ये बॅटिंग करणं ते सुद्धा एवढं सोपं कार्य नाही आहे. सलाम असणारे सर्वच जे क्रिकेटर्स ते ऊन पाऊस कशाची फिकीर न करता आपल्या गावाकरिता लढतायत.
आपल्या गावाच्या प्रतिष्ठेकरिता इथे मैदानामध्ये उतरलेत. दोन्ही टीम्स मातब्बर आहेत आणि त्यांचे जे एफर्ट्स आहेत त्यांना माझ्याकडनं एक सलाम असणार आहे. 6 चेंडू आणि 16ची गरज आहे. अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये विजय पराजय वाटायला आलेत, परंतु या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीत कोण दाखल होईल हे पाहण्याकरिता अजूनही 16 धावा त्या कंप्लीट कराव्या लागतील आणि त्यांना रोखण्यासाठी 6 योग्य बॉल्स ते डिलिव्हर करणं फार गरजेचे आहेत. नवीन गोलंदाज मिस्टर सुजल स्लॉग ओव्हर निर्णायक षटक हाताळण्याकरिता पहिला बॉल, पहिलाच फुल टॉस. त्या फुल टॉसला फुल टॉल वसूल केलाय. त्या बॉलवर दिलाय आपला तडाखा, आपली मोहर, आला ब्रँडेड स्ट्रोक क्वालिटी षटकार. पाच चेंडू आणि आता विचार केला तर 10 धावेची गरज आहे. 5 चेंडू 10 रंगतदार मॅच आहे. कोण जिंकेल कोण हरेल याची भविष्यवाणी ती करणं अवघड आहे, कारण की एक चांगला बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी टीम ती पुनरागमन करू शकेल. एक चांगला फटका ती बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा एक चांगलं क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल, कारण की कोणीच म्हणू शकत नाहीये. प्रेशर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स थोडंसं प्रेशरमध्ये आपल्याला वाटत आहेत, कारण की एक चांगली स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये आपल्या अस्तित्व जर टिकवायचं असेल तर चांगला खेळ तो आपल्या माध्यमातून करणं तो फार गरजेचं आहे. पहिलाच एक चांगला फटका पेशकश केला, प्रदर्शित केलाय. पुढचा बॉल वेट करून मारायचं होतं, तिथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. जीवाच्या आकांक्षानं तिथे क्षेत्ररक्षक धावतोय. जोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल तोवर तिथे डबल ती कन्वर्ट होईल. 4 चेंडू आणि आता विचार केला तर 8 धावेची गरज. 4 चेंडू आणि 8 धावेची गरज ती अजूनही शेष राहतीये. प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी ती अद्यावत करायची आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल, तिथे हाफ ट्रॅकर बॉल होता, तिथे योग्य पद्धतीने वळवला गॅपमध्ये. दुसऱ्या रन करिता वेगानं आलेत. तिथे थ्रो थोडासा वाईड होता, प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड, त्याच अनुषंगाने डबल कन्वर्ट झाली आहे. 3 चेंडू 6. काय मॅच रंगतीये. कोणीच म्हणू शकणार नाहीये की ही मॅच कोण जिंकेल कोण हरेल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार आहे सर. इथे दोन्ही टीम्सचे जे 12वे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं टेन्शन वाढताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की आपल्या टीमला इथे कुठेतरी पराभव वाटायला न येऊ अशीच प्रार्थना दोन्ही जे 12वे खेळाडू आहेत ते करत असतील. एक चांगला बॉल पुन्हा एकदा गेम मध्ये आणू शकतो टीम सोनटक्केला. एक चांगला फटका इथे कवाड टीमला ड्रायव्हिंग सीट वरती आणू शकतो. एक फटका एक चांगला बॉल, काय घडतंय ते पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल, इथे फटका निघून चाललाय वेगाने. जोवर क्षेत्ररक्षक आलाय त्यानं ती फील्ड केली आहे आणि इथे निर्णायक क्षणाला रनआउटची विकेट ती मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण उडलंय. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. आणि कंपल्सरी केस असा हा नियम आपण पाहणार आहोत. 2 चेंडूंमध्ये ज्या 5 धावा त्या कंप्लीट कराव्याच लागतील. कोणत्याही पद्धतीनं त्या 5 धावा इथे कंप्लीट करणं ते बॅटिंग टीमला अत्यावश्यक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर केवल चांगला ऑलराऊंडर आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. आता फलंदाजीमध्ये काय कमाल करेल का ते पाहणं फार गरजेचं आहे. प्रेशराइज मॅच तिथे पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 5 धावा.
कोण गोल्डन षटकार ठोकेल. आणि जर केवळ ही मॅच जिंकवली तर अक्षय कासार यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक केवलला दिलं जाईल. केवल की गोल्डन षटकार किंवा चौकार ठोकतोय का ते पाहावं लागणार आहे आणि त्याला रोखण्याचं कार्य ते सुजल करेल का पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल तिथे गॅप मध्ये निघून चाललाय. तिथे जीवाच्या आकांक्षानं प्रयत्न केले होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू निसटून गेला सीमारेषेच्या भेटीला. निर्णायक क्षणाला आला ब्रँडेड क्वालिटी. एक चेंडू एक धावा त्या अत्यावश्यक आहेत. एक चेंडू एक धाव ती निर्णायक आहे. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या कारण की कमालीची मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळतीये. तिथे प्रयत्न चांगले होते परंतु नशिबाची जी साथ आहे ती मिळाली नाहीये. बघूया केवल की सुजल कोण ठरतोय आपल्या टीम करिता हिरो. एक चेंडू एक धाव प्रेशराइज मॅच आहे. प्लीज स्पीडअप करा पंच. इथे एक चेंडू एक धावीची गरज आहे. एक चेंडू एक धाव. जर फलंदाज चेंडू डॉट झाला आणि तो योग्य पद्धतीनं विकेट किपरनं कलेक्ट केला तर तो डॉट बॉल असं ग्राह्य धरलं जाईल. जर चेंडू हातातनं निसटला तर आपल्याला धाव घेतली जाईल. तिथे हातातनं चेंडू तो निसटलाय आणि हा सामना सुद्धा इथे विजयी झालाय. निर्णायक क्षणाला चेंडू हातातनं निसटून इथे एक धाव ती कंप्लीट केली जाते आणि ही मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम मीत स्पोर्ट्स कवाड. अक्षयजी कासार आपल्याला विनंती आहे की आपण आपलं जे